जय शिवराय मित्रांनो, आज नागपूरला एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उपस्थित असताना उत्तर भारतातला तथाकथित एक संत बागेश्वर बाबा हा भोंदू छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी बरळला. अनऐतिहासिक संदर्भ देत एक दंतकथा रचली आणि त्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये ती दंतकथा रचलेली कथा या महाराजांनी सांगितली. त्या बागेश्वर बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या मातीतील कणाकणामध्ये दडलेला आहे. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये कोरलेला आहे. आणि हे सगळं असताना तू एक दंतकथा रचतो आणि ती महाराष्ट्रातच सार्वजनिक मंचावरून सांगतो. ती दंतकथा काय तर छत्रपती शिवाजी महाराज लढाया करून करून थकले आणि त्यांना कंटाळा आला आणि मग ते रामदास स्वामीकडे गेले आणि रामदास स्वामींना म्हटले की हे तलवार घ्या आणि आता मला युद्ध करायचं नाही, मी थकलोय, मला आरामाची गरज आहे आणि हे तुमचं राज्य तुम्ही सांभाळा. त्यानंतर रामदास स्वामी म्हणले की तुम्ही माझे शिष्य आहात आणि मग हे राज्य माझं आहे हे मी स्वीकारतो, परंतु तुम्ही एक शिष्य म्हणून मी तुम्हाला आदेश देतो आणि हे माझं राज्य तुम्ही संचालित करा. अशा प्रकारची दंतकथा या बागेश्वर बाबानं सार्वजनिक मंचावरून सांगितली. तिडीक आणि सनक येणारी ही कथा त्या महाराजांनी सांगितली. जाणीवपूर्वक इतिहासामध्ये काहीतरी खोडी करायच्या आणि त्याच्यावरती महाराष्ट्रातल्या शिवप्रेमीनं बोलायचं असं जाणीवपूर्वक ठरलेलं दिसतंय. हा उत्तर भारतातला भोंदू बाबा महाराष्ट्रात येऊन शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतो. म्हणजे त्याला इतिहास सांगायचा नाही किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याने इतिहास वाचलेला नाही किंवा अभ्यासही केलेला नाही किंवा त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी किती आदर आहे ही सुद्धा शंकेला जागा आहे. फक्त त्याला एक काय करायचंय, उंगली करायची आहे. महाराष्ट्रात यायचंय, शिवप्रेमींसाठी उंगली करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये खोड्या काढायच्या आणि त्या महाराष्ट्रामध्ये एक वातावरण तापवायचं. छत्रपती शिवाजी महाराजांना तू थकले म्हणतो. कुठून हा इतिहास वाचलेला आहे? काय संदर्भ आहे तुझ्याकडे? छत्रपती शिवाजी महाराज थकले? अरे, ज्यांनी भारतभर घोड्याच्या पाठीवर प्रवास केला, कुठलेही साधन नसताना एवढा मोठा इतिहास रचला, कुठल्याही हत्ती अंबिरामध्ये ते फिरलेले नाहीत, तर घोड्याच्या पाठीवर बसून त्यांनी अख्खा भारत पालथा घातला. त्यांना तू थकले म्हणजे आठव छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य. आग्र्यावरून सुटकेची घटना आठव. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा ते महाराष्ट्र केवळ 3 दिवसामध्ये घोड्यावरून प्रवास केलेला आहे आणि त्यांना आपण थकले म्हणतो. महाराज कधीही थकलेले नाहीत. प्रत्येक लढाई त्यांनी नव्या आणि जोमाने आणि तेजानं केलेली आहे. महाराज शेवटच्या लढाईपर्यंत तेजोमय असा त्यांचा इतिहास होता. त्यामुळे थकलेलं हे तुझे काय त्यामुळे तू थकलेलं वगैरे जे काय बोलून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला डाग लावण्याचा प्रयत्न करतो तो तात्काळ थांबव. परंतु खरं तर बागेश्वर बाबासारख्या महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्याच्या भानगडीत पडू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याने भरलेला इतिहास तुझ्यासारख्याच्या तोंडून सोबत नाही. त्याच्यामुळे तू छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्याच्या भानगडीत न पडता तुझ्या दंतकथा, इतरच्या दंतकथा आणि भोंदूगिरी तू तुझी चालू दे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे जाऊ नको. तुला जर यापुढे महाराष्ट्रात यायचं असेल तर तू तात्काळ छत्रपती शिवाजी महाराजांची आणि महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींची माफी माग आणि माझं चुकलं म्हणून सांग आणि यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे मी जाणार नाही, तो माझं काम नाही, या भावनेतून तू तात्काळ माफी माग. तरच या ठिकाणच्या महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींचा राग कुठेतरी अनावर होऊ शकतो. नाहीतर महाराष्ट्रात तुला फिरण्यासाठीही मुश्किल होईल. एवढं मात्र एक शिवप्रेमी म्हणून मी सांगतो आणि सर्व शिवप्रेमींना विनंती करतो की जो काही हे बागेश्वर बाबांनी मुक्ताफळ उधळलेले आहेत, अनैतिहासिक संदर्भ किंवा अनैतिहासिक दंतकथा रचून त्याबद्दल प्रत्येकानं आवाज उचलला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनानं या बागेश्वर बाबावरची कडक कारवाई करून त्याला तात्काळ माफी मागण्यास भाग पाडलं पाहिजे असं या ठिकाणी मी सांगतो. जय शिवराय.